राम राम मंडळी, मी शेतकरी, संपूर्ण जगाचा पोशिंदा. तुम्हा सर्वांना माहित आहे मी पुष्पा आता सर्व जगात ट्रेनवर आहे. माझ्या एकटा पिक्चरची ॲडव्हान्स बुकिंग 100 कोटीपेक्षा अधिक आहे. मी एवढ्या उन्हात तानात राबतो तरी सुद्धा तुम्ही माझ्या रस्त्यावरची मेथीची 10 रुपयाची जोडी घेण्याकरिता 10 वेळेस विचार करतात. मी फक्त माझा एक खांदा वर करून झुकेगानी साला डायलॉग बोलतो तर मी या संपूर्ण जगात फेमस होतो. हे संपूर्ण जग माझी कॉपी करतं. या संपूर्ण जगात मी ट्रेनवर होतो कारण मी आता हिरो झालोय. हिरो मी एवढ्या कोट्यावधी वर्षापासून माझ्या दोघी खांद्यांवर संपूर्ण जगाचं ओझं आहे, तरी सुद्धा मी ट्रेनवर आलो नाही आणि तरी सुद्धा या संपूर्ण जगाशी हिरो झालो नाही. मी सगळे 2 नंबरचे धंदे करतो. लाकूड स्मगलिंग करतो. 2 नंबरच्या मार्केटमध्ये मी टॉपवर आहे. तरी पण मी या जगासमोर हिरो आहे कारण मी पुष्पा आहे. मी सध्या संपूर्ण जगाशी प्रामाणिकपणे इमानदारीने शेती करत आहे आणि या संपूर्ण जगाचे पोट्यापानाची व्यवस्था मी बघत आहे, तरी सुद्धा या जगासमोर मी हिरो झालो नाही. माझा पिक्चर पाहण्यासाठी लोक 4-5 रुपयाचे तिकीट घेतात. महाग मागणी कोल्ड्रिंक घेतात. जर सिनेमा हॉलमध्ये सिनेमा लागला नाही तर बॅनर फाडतात. एवढेच नव्हे तर भांडण करतात. सिनेमा हॉलची तोडफोड करतात. कारण मी आता ट्रेनवर आहे. मी हिरो आहे कारण मी पुष्पा आहे. पुष्पराज वे झुकेगा नाही साला. मी रस्त्यावर माझी 10 रुपयाची जुडी, 20 रुपयाचे टमाटे, 10 रुपयाची कोथिंबीरची जुडी घेण्यासाठी तुम्ही 100 प्रश्न करतात. आपल्यासाठी कष्ट करणारा राबणारा शेतकऱ्यासाठी सुद्धा लाखाची कमाई करून द्या. यासाठी कुठेतरी चांगला विचार करा. शेतकरी हा कधी आसमानी संकटांपुढे तर कधी सुलतानी संकटांपुढे हरतो, परंतु पुढच्या वर्षी खांदा वर करून हंगामाला झुकेगा नाही साला म्हणत पुन्हा या मातीत प्रेरणी करतो. तोच आपल्या समाजासाठी रिअल हिरो असला पाहिजे. सर्वांनी शेतकरीसाठी एकदा टाळ्या वाजाव्या.